आता आपण उभे आहोत लोकमान्य सेवा संघ वेलेपार्ले पूर्व या वास्तूच्या दारात. अर्थातच या वास्तूचं महत्त्व तुम्हाला सांगायची गरज नाहीच. नुकतंच म्हणजे 3 वर्षापूर्वी 2022-23मध्ये या वास्तूने 100 वर्ष पूर्ण केली. आणि ऑफकोर्स त्यावेळेचा जो तुमचा कलाप्रपंच आणि केलेला जो सत्कार सोहळा आणि उत्सव हा तुम्हा सर्वांना माहिती असेल आणि लक्षातही असेल. या वास्तूचं थोडंसं आपण तोंडओळख करून घेऊया. अर्थात खाली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर पटांगण, जे तुम्हाला इथे दिसेल. अर्थातच झाडांनी बहरलेलं अशा या वास्तूच्या दारी हे पटांगण अतिशय चांगलं आहे आणि त्याचा उपयोग वेगवेगळ्या कारणाकरता केला जातो, जिथे पुष्कळ चांगले प्रोग्रॅम्स होतात. अर्थातच आपल्या सर्व लोकांकरता ते उपलब्ध असतात आणि ग्रंथ प्रदर्शन आणि इतर सोहळा इथेच होत असतो. तळमजल्यावरती साठे सभागृह देखील आहे आणि कृष्णाबाई लिमये व्यायामशाळा तळमजल्यावरच आहे. संघाचं कार्यालय अर्थात कंट्रोलिंग स्टेशन ही तळमजल्यावरती. जिन्याने किंवा लिफ्ट आपण वरती गेल्यानंतर आपल्याला पहिल्या मजल्यावरती गोखली सभागृह लागतो आणि तिथं त्याच्या डाव्या बाजूलाच पु ल गौरव दर्शन डॉक्टर शिवराम टिळक सभागृह पहिला मजला हेही तुम्हाला बोर्ड दिसेल, जिथे तुम्हाला पु ल गौरव दर्शनाच्या विषयी बरीचशी माहिती मिळेल. कारण तो एक उपक्रम आहे पुलंचं आणि त्यांच्या साहित्याचं प्रदर्शन करण्याकरता. दुसऱ्या मजल्यावरती श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालय आहे आणि बाजूलाच त्याच्या एक आहे मासी पेंढारकर अभ्यास कक्ष वाचनालय, जिथे आपण अभ्यास करायला जाऊ शकतो आणि अर्थात वाचनालय म्हणजे लायब्ररी देखील उपलब्ध आहे. तिसरा मजला म्हणजेच इंदिराबाई काळे सभागृह आणि पु ल देशपांडे सभागृह, जे मोठ्या भव्य स्वरूपामध्ये आणि आता एअर कंडिशन पण आहे. लोकमान्य सेवा संघ वेलेपार्ले इथे बऱ्याच इतर गोष्टी घडत असतात, ज्याविषयी आपण म्हटलं ज्या ग्राउंडवरती किंवा पूर्ण इमारतीमध्ये त्याचे उपक्रम चालू असतात. जसं आहे अंतर्गत तक्रार निवारण समिती, इमारत शाखा समिती, सीताबाई पेठे स्त्री शाखा समिती, वीर मकरंद खाणेकर रोड विभाग, माधव कोल्हटकर सांस्कृतिक शाखा, श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालय, सीम जोशी दिलासा केंद्र, प्रचार शाखा, क्रीडा विभाग ब्रिज शाखा, ग्राहक पेठ आणि खाद्यजत्रा यांचे आयोजन समिती, नागरिक दक्षता समिती, आनंदधाम, डॉक्टर कलबाग दिव्यांग पुनर्वसन आणि अर्थातच इतरही गोष्टी म्हणजे इंदिरा तिनेकर युवा मंच, बालक पालक मार्गदर्शन केंद्र, पुवी भागवत गुंतवणूक प्रबोधन केंद्र, मृणालिनी काळे बालसंगोपन केंद्र, शरद विनायक साठे वैद्यकीय केंद्र, दिशा कर्णभतीर विद्यालय आणि पु ल गौरव दर्शन असे विविध उपक्रम जिथे राबवले जातात. तेच लोकमान्य सेवा संघ वेलेपार्ले. तेव्हा कृपया या थोर वास्तूला भेट नेहमीच देत राहा. आणि अर्थात तुम्हाला इथे बऱ्याच इतर उपक्रम दिसतील, इथे जागाविषयक, नोकरीविषयक, अर्थात इतर विषयक, ग्रंथालय आणि त्या उद्देशाने जी काही माहिती असते त्याचं सुंदर प्रदर्शन केलं असतं आणि त्याचा लाभ सगळे घेत असतात. आणि त्याचवेळेला तुम्हाला एक दिसून येईल की इथे असलेले जे ग्राउंड आहे सध्या मोकळं आहे, पण इथे बरेच उपक्रम होतात. त्यातला एक म्हणजे व्यायाम प्रकार ॲथलेटिक्स, आणि जिथे आपल्याला पूर्णपणे म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं होतं करू आणि सर्व संपूर्ण नागरिक होण्याकरता. अर्थातच लोकांची गर्दी कायम असते, कधी तुरळक तर कधी मोठ्या प्रमाणामध्ये, कारण इथे उच्च उपक्रम घडत असतात आपल्या पार्ल्यामध्ये किंवा इतर ठिकाणी. त्याचा भित्तीपत्रावरती समावेश केला जातो आणि म्हणूनच या वास्तूकडे लोकांचं नेहमीच येणं जाणं असतं. माझी आवडती वस्तू आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये असलेला एक झाडांचा अतिशय सुंदर असा समुदाय आणि ज्याची सावली या वास्तूवरती नेहमीच पडत राहते, त्यामुळे इथे येणं आणखी सुखावं वाटतं. तर अशी वास्तू अर्थातच आमच्या पार्ल्याचं लोकमान्य सेवा संघ. कृपया तुम्ही येत राहा. आणि याच्यासमोरच आहे अर्थात महालक्ष्मी मंदिर, जिथे विद्या असते तिथे महालक्ष्मी समोरच उभी ठाकते, हे नक्की. तेव्हा बेटा लवकरच लोकमान्य सेवा संघ वेलेपार्ले पूर्व. विनय पोद्दार फ्रॉम द विनिंग टॉक्स. नमस्कार.